सर्व बालगोपाळ आणि या भारत मातेच्या लेकरांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि वाजवून टाळ्या वाजवून यांच्या बरोबरीने आपला शपथविधी सुद्धा आपण सादर करा. तुम्हाला जर खरंच मान्य असेल की हा प्रजासत्ताक व्रत या ठिकाणी सादर होतो आहे तर तुम्ही मोठ्याने टाळ्या वाजवल्याच पाहिजे आणि यांचं कौतुक केलंच पाहिजे. संख्या या भारतामध्ये जास्त आहे आणि या तरुणाईचा हा शपथविधी या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर होतो. चला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया या शूर कलाकारांचे. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरंच आहे हे राष्ट्र देवतांची आहे, हे राष्ट्र प्रेषितांचं आहे. या प्रेषितांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपल्याला प्रजासत्ताकाचा भारत मिळवून या भारताचे आपण पायिक आहोत, या भारताचे आपण नागरिक आहोत. भारताला दिलेलं हे संविधान आणि या संविधानातील प्रत्येक कर्तव्य मी माझ्या मनापासून पूर्ण करणार आहे अशा प्रकारचा हा शपथ घेताना ही मुलं आपल्या समोर सादर करतात. देशप्रेम आहे. देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा नाही आहे तर देशप्रेम म्हणजे जबाबदारी आहे. बघा किती जबाबदारीने आमची मुलं या ठिकाणी कवायत सादर करत आहेत आणि या कवायतीतून आपल्या रोमारोमामध्ये एक प्रकारचा रोमहर्ष निर्माण करत आहेत. जिवंत उदाहरण आपल्या समोर या कवायतीमधून आपल्याला दिसत आहे. या मुलांमधला मीपणा कधीच संपून गेलेला आहे. आपण म्हणून या ठिकाणी काम करताना ही मुलं दिसत आहेत, या ठिकाणी सादरीकरण करताना ही मुलं दिसत आहेत. ही मुलं आणि यांना तरळ ठेवून जाताना त्यांची लीडर आपल्या समोरही दिसते आहे. किती शांतपणे आणि संयमाने ही मुलगी सुद्धा या कवायतीचे वेगवेगळे प्रकार आपल्या समोर सादर करते आणि त्यांच्या बरोबर त्यांना फॉलो करत त्यांना पाठपुरावा करत इतर मुलं सुद्धा आपली कवायत या ठिकाणी सादर करताना दिसत आहेत.